नमस्कार. आज आहे शनिवार आणि आज आहे धनोत्रयोदशी. आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आपण संध्याकाळी दररोजच कापूर जाळत असतो, परंतु आजच्या या शुभ दिवशी या कापुरासोबत ही एक वस्तू जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते, नजरबाधा देखील नष्ट होते, वास्तुदोष, पितृदोष पूर्णतः नष्ट होतो, अनेक समस्या, अनेक दोष देखील तुमच्यापासून दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहील आणि कुबेरदेवतांचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. तर कापुरासोबत अशी ही कोणती वस्तू तुम्हाला आजच्या दिवशी जाळायची आहे? यामुळे तुमच्या आर्थिक समस्या देखील पूर्णतः नष्ट होणार आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहेच. आज संध्याकाळी वेळात वेळ काढून 2 मिनिटासाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. प्रत्येकानेच करावा. तर कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ओम श्री माता लक्ष्मीये नमः, ओम श्री कुबेर देवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे कुटुंबावर तुमच्या माता लक्ष्मीचे आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद राहतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. आर्थिक समस्या तुमच्या दूर होतील. दिवाळीमधील या धनतेरस तिथीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. खूप महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मीपूजनाप्रमाणेच या दिवशी देखील विशेष महत्त्व असते. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची, कुबेर देवतांची पूजा केली जाते. यासोबतच आरोग्याचे देवता धन्वंतरी यांची देखील या दिवशी पूजा केली जाते. आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांची पूजा करावी. त्यासोबतच या दिवशी अकाली मृत्यूचे भय दूर होण्यासाठी, अकाली मृत्यू कोणावरही कुटुंबामध्ये येऊ नये यासाठी तुम्हाला यमदीपदान देखील आवर्जून करायचे असते. धनोत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राची विधिवत पूजा देखील केली जाते आणि या दिवशी काही उपाय केल्यास धनसंपत्तीचा प्रवाह आणि घरात लक्ष्मीची स्थिरता वाढते. त्यासोबतच यमदीपदान नक्की करा. अकाली मृत्यू येणार नाही. तर यमदीपदान कसे करावे? त्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे. तुम्ही जे पूजेमध्ये वापरता ते तेल टाकले तरी चालेल. दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. तुमच्याकडे काळे तीळ असतील तर थोडेसे या दिव्यामध्ये टाकले तरीही चालेल. तिकडेच उभे राहून तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे. अकाली मृत्यूचे भय दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबतच नमस्कार करून तुम्हाला अशा प्रकारे यमदीपदान आवर्जून करायचे आहे. यमासाठी एक दिवा नक्की लावायचा आहे. यामुळे रोग आणि दोषापासून मुक्तता मिळत असते. त्यासोबतच धनोत्रयोदशीच्या दिवशी श्रीसूक्तमचे आवर्जून पठण करावे आणि कुबेर स्तोत्राचे देखील पठण आवर्जून करावे आणि त्यासोबतच संध्याकाळी तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे. त्यासाठी तुम्हाला धनतेरसची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, कारण प्रथम पूज्य गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला गणपतीची मूर्ती किंवा एक गणपती स्वरूप सुपारी घ्यायची आहे. त्यावर अभिषेक करायचा आहे आणि एक चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवून ही सुपारी गणपती स्वरूप म्हणून मांडायची आहे. त्यानंतर कुबेर देवताची, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा करून घ्यायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटोची तुम्ही पूजा करायची आहे. त्यासोबतच धन्वंतरीची देखील पूजा आवर्जून करायची आहे. आरोग्याचे देवता असल्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी आशीर्वाद प्राप्त होतील. तर तुम्हाला या सर्व देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हायची आहेत आणि तिथेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही धनतेरसची पूजा जर करत नसाल तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हा कापूर जाळायचा आहे आणि यासोबत या वस्तू जाळायच्या आहे. असे केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतील, सतत काही ना काही अडचणींना, समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, त्यासोबतच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असल्यामुळे आलेला पैसा घरात टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करून हवा तेवढा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल, दिवसभर राबताय पण तुमच्या हातात संध्याकाळी काहीही पैसे नाही आहे किंवा महिन्याच्या शेवटी तुमच्या हातामध्ये काहीही पैसे उरत नाही आहे, अशा अनेक समस्या असतील. त्यासोबतच तुम्हाला नजरबाधा लागलेली असेल. नजरबाधा म्हणजे कोणाच्याही वाईट नजर तुमच्यावर प्रभाव करत असते आणि त्यामुळे तुमची सतत चिडचिड होणे आणि अनेक समस्या जे तुम्हाला घरामध्ये जाणवत असतात, वाईट स्वप्न पडणे, अशा बऱ्याचशा नकारात्मकता गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात. तर या सर्व नकारात्मक गोष्टी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
त्यासोबतच तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असेल, म्हणजेच तुम्ही कधी-कधी बाहेर जात असता, तर बाहेर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जाता, त्या ठिकाणी काही नकारात्मक गोष्टी घडलेल्या असतात, वाईट जागा असतात आणि तिथूनच काही नकारात्मक शक्ती तुमच्यासोबत तुमच्या घरामध्ये येऊ शकते आणि तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला सतत नकारात्मक जाणवणे आणि सतत वाईट विचार येणे असे काही घडत असते. अशा प्रकारच्या सर्व समस्या, सर्व दोष दूर होण्यासाठी तुम्हाला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे आणि ही वस्तू जाळल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. कारण कापूर हा घरामधील नकारात्मकता दूर करतो आणि मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू जाळल्याने सर्व नकारात्मकता दूर झाल्याने लक्ष्मीसोबत कुबेर देवतांचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि धनतेरसच्या दिवशी या देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर पडले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही. या उपायासोबत अनेक छोटे उपाय मी तुम्हाला सहजच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेही करा, पण कापुरासोबत ही वस्तू आवर्जून जाळा. धनत्रयोदशी हा वर्षातील सर्वोत्तम शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, नाणी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु प्रत्येकालाच हे शक्य नाही आहे. तर अगदी साध्या 5 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत सुरू होणाऱ्या वस्तू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. तर तुम्ही त्या देखील म्हणजेच धने किंवा तुम्ही या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. हळकुंड खरेदी करणे हे देखील शुभ मानले जाते. तर तुम्ही अशा 5-10 रुपयाच्या छोट्या वस्तू देखील या दिवशी खरेदी करू शकता. झाडू हे लक्ष्मीचे रूप आहे, म्हणून तुम्ही एक झाडू देखील या दिवशी आवर्जून खरेदी करावा. त्यासोबतच पितळाची भांडी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. फक्त या दिवशी तुम्हाला लोखंडाच्या वस्तू आणि धारदार वस्तू ह्या खरेदी करायच्या नाही आहेत. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते. त्यामुळेच तुम्हाला आजच्या दिवशी या वस्तू खरेदीसोबतच उपाय करायचे आहेत. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी तुम्हाला माता लक्ष्मीला पूजा केल्यानंतर एक लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आर्थिक समस्यांपासून तुमची सुटका होत असते. त्यासोबतच देवीला लाल रंगाचे फुले देखील अर्पण करावीत, अत्यंत शुभ मानले जाते. देवीची विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला हे करायचे आहे. तसेच धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंची देखील तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीसोबत पूजा करावी. त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात आणि आर्थिक समस्यातून मुक्ती मिळते. त्यासोबतच लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचे आणि कुबेर देवतांचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात. या दिवशी शक्य असेल तर तुम्हाला थोडीशी खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीला नैवेद्यामध्ये थोडेसे धने आणि त्यासोबत थोडासा गूळ अर्पण केल्याने आर्थिक समस्या पूर्णतः नष्ट होत असतात. तर तुम्ही नवीन धने खरेदी करून आणायचे आहेत आणि तेच अर्पण करायचे आहेत. तर आवर्जून या सर्व गोष्टी करा आणि संध्याकाळी तुम्हाला पूजेच्या सोबतच ही एक गोष्ट करायची आहे. तर संध्याकाळी तुम्हाला किती वाजता कापूर जाळायचा आहे, तर 3 सांजेच्या वेळेला, ज्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, आपल्या घराकडे आकर्षित होत असते, त्यावेळेतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक असायला हवे. तर तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. घरामध्ये एखादा मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही लावून ठेवायचे आहे. यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि माता लक्ष्मीचे तुमच्या घराकडे आगमन होत असते, तुमच्या घराकडे ती आकर्षित होत असते. तर तुम्हाला दरवाजा उघडा ठेवायचा आहे, मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवायचे आहे, देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एका कापूर जाळायच्या भांड्यामध्ये किंवा एखादी निरंजन घ्या किंवा मातीची पंती घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता. कापुराचे धार्मिक मान्यतेमध्ये एवढे महत्त्व आहे की तुम्ही घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने तुमच्या घरातील कुठलाही दोष असो पूर्णतः नष्ट होत असतो. म्हणून तुम्ही दररोज दिवे लागण्याच्या वेळेला एक तरी कापुराची वडी आवर्जून जाळावी, अत्यंत शुभ असते. आणि अशा या विशेष तिथीवर कापुरासोबत आपल्याला या प्रभावी वस्तू घरातच असतात, त्याच वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या आहेत. तर तुम्हाला त्या कापुरावर चमचाभर तूप टाकायचे आहे. तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर करू शकता किंवा जिथे तुम्ही लक्ष्मी, धन्वंतरीची, कुबेर देवतांची पूजा केलेली आहे त्याच्यासमोर देखील बसून करू शकता किंवा ती पूजा तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही बसून हा उपाय करायचा आहे. तर तुमच्या घरात संपूर्ण घरभर कापुराचा धूर पसरेल अशा प्रकारे तुम्हाला ते कापूर घ्यायचं आहे. 5 वड्या घ्या व त्यावर तुम्हाला थोडेसे चमचाभर तूप टाकायचे आहे. तूप हे कापुरावर टाकून तुम्ही घरामध्ये जाळल्याने तुम्हाला एक यज्ञ केल्याचे होमकुंड आपण करत असतो, ते केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्हाला कापुरावर थोडेसे तूप आवर्जून टाकायचे आहे. तूप हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. त्यासोबतच तुम्हाला 5 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहेत. या लवंगा तुम्हाला त्या कापुराच्या वड्यावर ठेवायच्या आहेत.
कापूर, तूप आणि लवंग एकत्र जाळल्याने घरामध्ये समृद्धी येत असते. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात, म्हणून घरातील सर्व दारिद्र्य दूर होण्यासाठी लवंगा या कापुरासोबत जाळल्या जातात. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणताही धूप असेल तर तो त्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे सर्वत्र घरामध्ये हा धूर पसरत असतो. कापूर, लवंग, तुपाच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि यामुळे सर्वत्र ठिकाणी धूर पसरल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाची वस्तू म्हणजे एक गुळाचा खडा तुम्हाला या कापुरावर टाकायचा आहे. यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते, घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते, घरातील सर्व सदस्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो. त्यामुळे तुम्हाला एक गुळाचा खडा हा कापुरावर टाकायचा आहे. या सर्व वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळून थोड्या वेळ ते भांडं तिथंच ठेवायचं आहे, जी पंती किंवा तुम्ही भांडं घेतलेलं असेल ते. त्यानंतर देवाच्या तिथून उचलून तुम्हाला तुमच्या सर्व घरामध्ये फिरवायचे आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे भांडं घेऊन जायचे आहे व त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर देखील थोड्या वेळासाठी हे कापुराचे भांडे न्यायचे आहे. हे कापुराचे भांडे तिथून देवघरासमोरून उचलण्याआधी तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्रीसूक्तमचे पठण करायचे आहे. एक वेळा कुबेर देवतांचा मंत्र ओम श्री कुबेर देवताय नमः आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या दोन्ही मंत्राचे 108 वेळा जप करा किंवा 21 वेळा तरी जप करावे. त्यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन सर्वत्र ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये न्यायचे आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून हे भांडं घरामध्ये उचलून आणायचे आहे. थोडा वेळ देवघराच्या तिथेच ठेवायचे आहे व त्यानंतर हे उत्तर दिशेला ठेवून द्यायचे आहे. उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतांची दिशा मानली जाते. उत्तर दिशेला हे कापुराचे भांडे ठेवल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. उत्तरेकडूनच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो, त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. तर हा उपाय नक्की करा, अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि या दिवशी यमदीपदान संध्याकाळी आवर्जून करा. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धनोत्रयोदशीच्या देखील हार्दिक शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.